नागपुर में तो फडणवीस साहब ने महाराष्ट्र नवनिर्माण सेना की हालत पतली कर दी है। भैया आज के डेट में राज साहब ठाकरे महाराष्ट्र के अंदर इतना बड़ा चेहरा है कि एक फोन मारेंगे पूरा मंत्रालय उनके घर में जाता। ये उनकी खाली एक काम करो, ईवीएम मशीन और मोदी का चेहरा दिखा रहे हैं होर्डिंग सीट पर। हमारे सामने कोई नहीं टिक रहा है, हमारे सामने कोई नहीं। देवेंद्र फडणवीस खाली ईवीएम मशीन। फडणवीस साहब को नम्रता की विनंती करता मैं, फडणवीस साहब को नम्रता की विनंती करता मैं, ये होर्डिंग हटा दो तुम्हारे, ये होर्डिंग हटा दो। आता कुठे गेली आचारसंहिता, आता कुठे गेलं तुमचं एनएमसी? पूर्ण त्यांनी बुक केले होर्डिंग्स, आमचे होर्डिंग्स लावत नाही। आमचे राजसाहेब ठाकरे ज्या दिवशी म्हणतो ना त्या दिवशी एका याच्यावरती त्यांच्या घरी जाते। मंत्रालय घाबरलेलं आहे, सगळे मिनिस्टर घाबरलेले आहे, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा सगळा दबदबा आहे। कोणी आम्हाला फक्त हे लोक काय करतात, आम्हाला टार्गेट बनवत आहे, आमच्या लोकांना मारत आहे, आमचे बॅनर फाडत आहे। याचं एनएमसी सीपी साहेब, कमिशनर साहेब यांनी आम्हाला उत्तर द्यायला पाहिजे। महाराष्ट्रामध्ये मुंबईमध्ये मनसे शिवसेना एक झाली, परंतु नागपूरमध्ये होऊ शकली नाही, काय सांगाल तुषार भाऊ? त्याचं कारण असं आहे, माननीय पक्षाचे अध्यक्ष राजसाहेब ठाकरे यांनी आम्हाला जो आदेश दिला त्या आदेशाचं आम्ही पालन करतो। आता युती किती ठिकाणी होते, युती का किती कोणत्या ठिकाणी साहेबांनी सांगितलं हे साहेब डिसिजन घेते। त्याच्याकरता मी पक्षातला सगळ्यात लहान कार्यकर्ता आहे, मी ते डिसिजन घेऊ शकत नाही। अभी थोड़ी देर पहले आप कह रहे थे आपको परेशान कर रहे हैं चुनाव लड़ने में। भारतीय जनता पार्टीचे लोक आमचे बॅनर फाडत आहे, आमच्या मुलांना मारत आहे। सीपी साहेब काही करत नाहीये, फक्त तोंडावरती बोट ठेवून आले, भारतीय जनता पार्टीकडून त्यांचा किल्ला होते लढून आले। हे काय झालं? हे प्रशासन सगळं यांनी विकत घेतलेलं आहे। सरकारचा आम्ही निषेध करतो, प्रशासनाचा आम्ही निषेध करतो। माझं आव्हान आहे पोलीस प्रशासनाला, ज्या दिवशी तुषारगिरी बटन काढन त्या दिवशी त्यांनी आपली बटन काढायला पाहिजे। तुषार भाऊ, अगर समजा सरिताताई जिल्हे महानगरपालिकामध्ये नगरसेवक म्हणून निवडून गेल्या आणि त्यांना हाच त्रास भोगावा लागला तर काय करणार? माझ्या बायकोला पीएम साहेबांनी सरळ सांगितलं, तुझी बायको निवडून आली, तिला आम्ही कॉर्पोरेशन मध्ये घेऊ, हे उत्तर तेच देणार आहे। येत्या 15 तारीखला वोटिंग होणार आहे नागपूरमध्ये, जनतेला आपले काय आव्हान राहणार आहे? सगळ्या जनतेला, माझ्या भगिनी, माझे वडीलधारे माणसं, माझे मित्र, माझे परिवार, माझे कार्यकर्ते सगळ्यांना माझी एवढीच नम्र विनंती आहे, एक सुवर्ण संधी आम्हाला द्या, एक सुवर्ण संधी आम्हाला द्या। तुम्ही काँग्रेसला दिली, तुम्ही बीजेपीला दिली, एकदा चेहरा बदलवा। हा बदल पाहिजे आपल्याला, हा बदल पाहिजे, हा बदल पाहिजे, हा बदल द्या, हे द्या। जनतेला आव्हान आहे, एक बदल करा, एक बदल करा। माझी पाय जोडून आई बहिणींना सगळ्यांना विनंती आहे, फक्त मला सुवर्ण संधी द्या। जय हिंद, जय महाराष्ट्र। लेटेस्ट अपडेट्स के लिए पावर ऑफ वन न्यूज को फॉलो कीजिए।